संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, कालच्या आषाढी पौर्णिमेपासून आपण वर्षावासाला सुरुवात केलेली आहे। आषाढ पौर्णिमेच्या पवित्र दिनापासून या वर्षावासाला सुरुवात होत असते। ज्या ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू वास करतात त्या प्रत्येक ठिकाणी ते भिक्खू 3 महिन्यांचं अधिष्ठान घेऊन 3 महिन्यांपर्यंत त्या विहारामध्ये राहून धम्माचं मनन चिंतन करतात, ध्यान साधना करतात, उपासकांना धम्म देशना करतात। हा वर्षावासाचा कालावधी जो आपल्या सर्वांसाठी पुण्य संपादन करण्याचा कालावधी आहे, या वर्षावासाच्या या पुण्य संपादनाच्या कालावधीला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे। तसं दरवर्षीच आपण वर्षावास आपल्या संघरत्न बुद्धविहारामध्ये राबवित असतो। दरवर्षीच आपण विविध प्रवचन मालिका सुद्धा संपन्न करतो। आपण सर्व त्या प्रवचन मालिकेमध्ये उपस्थित राहता, प्रवचन ऐकता, धम्म ग्रहण करता, धम्म श्रवण करून धम्म आचरण करता। आपल्या सर्वांचं ते फार मोठं पुण्य आहे। हा वर्षावास आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण मी म्हणतो म्हणून आपण वर्षावास करत नाहीये। हे स्वतः भगवान बुद्धांनी हा नियम भिक्षूंसाठी घालून दिलेला आहे। यामागे कोणतं आध्यात्मिक कारण नाही आहे। म्हणजे हा जो वर्षावास आपण करीत आहोत, हा वर्षावास करण्यामागे असं कोणतं अलौकिक कारण नाही आहे, कोणतं असं एकदम आध्यात्मिक कारण नाही आहे। याच्यामागे काही व्यावहारिक कारण आहेत की हे वर्षावास का सुरू झाले। आता वर्षावास या शब्दामध्येच या वर्षावासाचा अर्थ आहे। वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे, एका ठिकाणी निवास करणे। म्हणजे पावसाच्या कालावधीमध्ये, पावसाच्या ऋतूमध्ये, वर्षाच्या ऋतूमध्ये एका ठिकाणी वास करणे, त्यालाच म्हणतात वर्षावास करणे। कारण भगवान बुद्धांच्या काळामध्ये अशाच प्रकारचा जेव्हा आषाढ मास सुरू व्हायचा, मग आषाढ आहे, श्रावण आहे, भाद्रपद आहे, अश्विन आहे, हे काही 3-4 महिने पावसाचे असतात। खूप पाऊस पडायचा बघा। आता जरी पाऊस कमी पडतो, जास्त पडतो, पण तेव्हा 2500 वर्षांपूर्वीचा जो काळ आपण बघितला तर तेव्हा प्रचंड पाऊस पडायचा, प्रचंड पाऊस, कंटिन्यूस पाऊस पडायचा। नद्या नाल्यांना पूर यायचे, गावं वाहून जायचे बघा। त्यामुळे एका गावाहून दुसऱ्या गावी जाण्यासाठी भिक्खूंना सुद्धा त्रास व्हायचा। अनेक भिक्खू तर महापुरामध्ये वाहत गेले, मृत्यूला प्राप्त झाले। भगवान बुद्धांनी सगळं बघितलं की पावसाच्या ऋतूमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं कठीण आहे ना।
आता बघा, आता मगांपासून पाऊस सुरू होता, त्या आमच्या कोणत्या त्या दाणगी आई त्यांनी फोन केला आम्हाला, म्हणते म्हणे आज आहे की नाही म्हणे. म्हटलं आहे नाही म्हणे पाऊस सुरू आहे. म्हटलं मग त्यालाच तर वर्षावास म्हणतात, यालाच तर वर्षावास म्हणतात. कारण आम्ही त्या एका दुर्गम भागामध्ये राहत होतो, चिखलमय प्रदेश होता. आता तरी सिमेंटचे रस्ते झाले, तर तेव्हा खूप चिखल होता, लाल माती असल्यामुळे चिखल व्हायचा पूर्ण. तर एक ताई मला म्हणाली, म्हणते म्हणे काय वर्षावासामध्ये म्हणे हे चिखल असतं म्हणे सगळीकडे, सगळे कपडे ओले होतात म्हणे, सगळं चिखल चिखल होते म्हणे. हा वर्षावास उन्हाळ्यामध्ये आला असतं किती बरं झालं असतं म्हणे. सांगा आहे की नाही? अरे वर्षावासाचा अर्थच आहे ना वर्षामध्ये वास करणे. उन्हाळ्यात जर वास केला तो ग्रीष्मवास होईल ना, हिवाळ्यामध्ये वास केला तो शीतवास होईल. हा वर्षावास आहे. म्हणजे काय तर वर्षामध्ये वास करायचा आपल्याला. कारण पावसाळ्याच्या सीझनमध्ये जसं आपल्याला आजही त्रास होतो, त्याही काळामध्ये भगवान बुद्धांना किंवा भिक्खू संघाला धम्म प्रचार प्रसार करण्यासाठी खूप त्रास व्हायचा. महापुरामध्ये भिक्खू वाहून गेले, गावाचे गावं वाहून गेले, भिक्षू मृत्यूला प्राप्त झाले. धम्माचा प्रचार करताना अडचणी यायच्या. आता जरी चिवरं मिळतात तेव्हा एका भिक्खूकडे एकच चिवर असायचं, एक चिवर जर ओलं झालं तर हे सुकत नव्हतं. मग समाजामध्ये लोकांमध्ये कसं जायचं, अशा अनेक अडचणी होत्या. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी, म्हणजे व्यावहारिक कारण आहे फक्त, याच्यामध्ये कोणतं आध्यात्मिक कारण नाही आहे, केवळ व्यावहारिक कारण आहे. तेव्हा भगवान बुद्धांनी भिक्षूंना आदेश दिला की भिक्षूंनो, वर्षाच्या ऋतूमध्ये तुम्ही कुठेही म्हणजे बाहेर फिरू नका. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये दुसरीकडे कुठेही विहार करू नका. एकाच विहारामध्ये निवास करा. पूर्ण वर्षामध्ये एकाच ठिकाणी वास करा आणि तिथेच राहून 3 महिन्यांपर्यंत, म्हणजे कोणते 3 महिने? आषाढ पौर्णिमेपासून तर अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यांपर्यंत एकाच विहारामध्ये वास करावा, एकाच विहारामध्ये निवास करावा आणि तिथे राहून 3 महिने धम्माचं मनन चिंतन करावं, शील पालन करावं, ध्यान साधना करावी आणि तिथे येणाऱ्या उपासक उपासिकांना सुद्धा धम्माचा उपदेश करावा. तर अशा प्रकारे बघा वर्षावासाची ही परंपरा सुरू झाली. कशामुळं? व्यावहारिक कारणामुळं. तर आजही बघा 2500 वर्ष झाले म्हणजे परंपरा सुरू झाली आणि त्या परंपरेला पावित्र्याचं रूप येते. तर आजही ज्या ठिकाणी भिक्षू राहतात, आता तर सुविधा आहेत, म्हणजे किती जरी पाऊस आला तरी छत्री घेतली, गाडी काढली की चाललं कुठे पण, त्याच्यामुळे पावसाचा त्रास होत. पण परंपरा आहे ना आपली ही परंपरा आहे. तर परंपरेचं रूपांतर आपल्या संस्कारामध्ये झालेलं आहे. म्हणून मनाला चांगलं बनविण्यासाठी आणि पुण्य संपादन करण्यासाठी हे 3 महिने जे वर्षावासाचे असतात ते भिक्षूंसाठी सुद्धा महत्वाचे आहेत आणि तुम्हा उपासक उपासिकांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. भगवान बुद्धाने सुद्धा वर्षावास केलेले आहेत. बुद्धांनी जवळपास 45 वर्षावास केले. माझ्याकडे त्याची लिस्ट पण आहे. भगवान बुद्धाने 45 वर्ष कुठे कुठे वर्षावास केले त्याची आपल्याकडे लिस्ट सुद्धा आहे. ते स्वतः भगवान बुद्ध सुद्धा वर्षावास करीत असत आणि भिक्षूंना सुद्धा वर्षावास करण्यासाठी त्यांनी असा नियम घातला होता. म्हणजे वर्षावास ही परंपरा किंवा हा नियम निर्माण करण्यामागचा उद्देश होता केवळ भिक्षूंनी एका ठिकाणी वास करावा, उपासकांसाठी नाही. उपासक तर त्यांचं घर आहे राहण्यासाठी, आहे की नाही? उपासकांना त्यांचं राहण्यासाठी त्यांचं घर आहे. भिक्षूंचं काय? तर वर्षावासा प्रॉपरली फक्त भिक्षूंसाठी निर्माण झालेला आहे, प्रॉपरली भिक्षूंसाठी निर्माण झालेला आहे. पण आज काय झालं की वर्षावास म्हणजे काय माहिती नाही. वर्षावासाला थोडंसं चमत्कारिक रूप आल्यासारखं झालेलं आहे. काही आमच्या माय भगिनी असतात, माय माऊल्या, वर्षावास धरला म्हणतात. मी कसं धरला वर्षावास? 3 महिन्याचा वर्षावास धरला म्हणतात. आता सोडेल म्हणते मी अश्विन पौर्णिमेला. म्हणजे धर पकड. अरे कशाचा वर्षावास धरतो आपण? काय धरतो काय आपण? वर्षावास म्हणतात ना असे, वर्षावास धरला म्हणते, वर्षावास धरला. अरे वर्षावास आहे काय हे तर समजून घेतलं पाहिजे ना. त्या वर्षावासामध्ये उपासकांनी काय करायचं? धरायचं सोडायचं नाहीये, धरायचं सोडायचं नाही आपल्याला. भगवान बुद्धांनी जसं भिक्षूंना वर्षावासामध्ये काय काय केलं पाहिजे, ध्यान मनन चिंतन, जसा त्यांना उपदेश केला तसा तुमच्यासारख्या उपासक उपासिकांसाठी सुद्धा उपदेश केलेला आहे की 3 महिन्यापर्यंत आता पाऊस आहे, मग काय विहारात जायचं नाही.
मग घरी घरी थांबायचं का? हा, घरी थांबायचं नाही. धम्माचं आचरण ते रोज झालं पाहिजे ना. धम्माचं आचरण हे रोज झालं पाहिजे. धम्माचं हे रोजचं काम आहे. तर मग अशा वेळेस उपासकाने सुद्धा 3 महिन्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणायची की आपल्याला 3 महिन्यांची ही सुवर्ण संधी आहे. आपल्या विहारामध्ये भिक्षू आता 3 महिन्यांसाठी वास करणार आहेत. आता आपण तर पुण्यवान आहात, आपल्या विहारामध्ये सदैव भिक्षूंचा वास राहतो. असे काही ठिकाणं आहेत. आता मलाच किमान 10 ते 12 फोन येऊन गेले. नागपूर, नाशिक, त्यानंतर ठाणे, कल्याण, अमरावती, अकोला, पुणे आणि आपल्या औरंगाबादचे आपल्या आजूबाजू परिसर आहे की नाही, किमान 10 ते 12 फोन येऊन गेले मला. पण ते म्हणे आम्हाला वेळ द्या ना म्हणे वर्षावासासाठी. म्हटलं मग साहेब, म्हटलं वेळच नाही. म्हटलं मी जर मयूर पार्क सोडून गेलो तर आमच्या महिला नाराज होतील. म्हटलं म्हटलं वेळच नाही. आता माझं PhDचं पण काम आहे. म्हणजे तुम्ही किती पुण्यवान आहात की इथे भिक्षू कायमस्वरूपी निवास करतात. ज्यांच्याकडे भिक्षूच नाही आहे, कसं तरी कॉन्टॅक्ट करून करून त्यांना भिक्षू उपलब्ध होतात. तर अशांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही सुद्धा, त्या सर्वांनी असा विचार करायचा की आता 3 महिन्यांपर्यंत आपल्याकडे भिक्षू हे वास करणार आहेत. 3 महिन्यांपर्यंत आपल्याला पुण्यकर्म करण्याची संधी आहे. तर पुण्यकर्म कोणते? आता भिक्षू आपल्याकडे आहेत तर भिक्षूंना भोजनदान देण्याचं पुण्यकर्म आपल्याला करता येईल. भिक्षूंना चिवर जे आहे हे चिवरदान देण्याचं पुण्य आपल्याला करता येईल. भिक्षूंना औषधीचं दान, कारण औषधीचं सुद्धा आपण दान दिलं पाहिजे, औषधीचं दान देण्याचं सुद्धा आपल्याला पुण्य करता येईल. भिक्षूंना निवासाचं दान, त्याला गिलानपच्य म्हणजे त्याला निवासाचं दान म्हटलेलं आहे, तर ते सुद्धा दान करता येईल. तर अशा प्रकारे हे चतुपच्चय दान करण्याची परंपरा आपण म्हणजे या वर्षावर तुम्हाला करण्याची संधी उपलब्ध होते. तर भिक्षूच नसतील समजा तर तुम्ही दान कोणाला द्याल? आता भोजन दान कोणाला द्याल? चिवरदान कोणाला द्याल? बौद्धाचार्यांना का धम्मचारीला? चिवरदान दिलं पाहिजे ना, पुण्यकर्म आहे ना. भोजनदान दिलं पाहिजे की नाही? हे जे दान पुण्य आहे, हे दान पुण्य करण्याची संधी या वर्षावासामध्ये तुमच्यासारख्या उपासक उपासिकांना उपलब्ध होत असते. म्हणजे तुम्ही सुद्धा असा विचार करायला पाहिजे की हा वर्षावास माझ्यासाठी पुण्यकर्म करण्याची संधी घेऊन आलेला आहे, तर मी सुद्धा जास्तीत जास्त पुण्य करण्याचं काम करेल. तर कोणते कोणते पुण्य आहे? पहिलं पुण्य करायला पाहिजे, तुम्ही दान करायला पाहिजे वर्षावासामध्ये. म्हणजे उपासक उपासिकांसाठी 5 पुण्य धर्म सांगितलेले आहेत. 5 प्रकारचे पुण्य. उपासक उपासिकांनी 5 प्रकारचे पुण्य या वर्षावासामध्ये करायला पाहिजे असा भगवान बुद्धांनी उपदेश केला. कोणते ते 5 पुण्य आहे? ज्याला 5 पुण्य धर्म म्हणतात. पहिलं पुण्य धर्म आहे, पहिलं पुण्य करायचं दान पुण्य करायचं वर्षावासामध्ये. आपल्याला जर भिक्खू उपलब्ध झाले तर आपलं मोठंच पुण्य आहे. वर्षावास जर होत असेल तर आता बरेचसे विहार आहेत, म्हणजे विहार आहेत पण तिथे भिक्षू उपलब्ध नाही आहेत. मग असंच कोणीतरी एखादा उपासक जो ज्याला थोडंसं धम्माचं थोडं बहुत माहिती आहे ते पुढाकार घेतात. मग भगवान बुद्ध त्यांचा धम्म हे ग्रंथ वाचन करतात. ते फक्त धम्माचं चिंतन मनन करतात, पुण्य नाही होत. जे भिक्षूंना दान देण्याचं जे पुण्य आहे ते पुण्य करण्याचं त्यांना ती संधी मिळत नाही. म्हणून ज्या ठिकाणी भिक्षू उपलब्ध झाले आपण हे 5 पुण्यकर्म करायचे वर्षावासामध्ये. पहिलं पुण्यकर्म करायचं दान पुण्य. कोणतं कोणतं दान? भोजनदान द्यायचं आपण. भोजनदानाचं पुण्य, हे जे चिवर आहे अंगावरती हे चिवरदानाचं पुण्य करायचं. औषधी दान देण्याचं पुण्य करायचं, औषधी सुद्धा आपण दान दिलं पाहिजे. त्यानंतर निवासाचं दान ते सुद्धा आपण दान दिलं पाहिजे. हे दान पुण्य हे सुद्धा भिक्षूंनी उपासक उपासिनी करावं. त्यानंतर शील, दुसरं पुण्य करायचं, शील पालन करायला पाहिजे. आता दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पंचशिलेचं पालन करताच तुम्ही, म्हणजे पंचशिलेचं पालन करणं हे उपासकांचं प्रथम कर्तव्य आहे. पण या वर्षावासामध्ये ज्यांना जसं शक्य आहे त्यांनी आर्य अष्टशील उपोषित व्रताचं पालन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. उपोषित व्रत तुम्हाला सर्व ते माहीतच आहे. किमान भगवान बुद्धांनी 4 दिवस ठरवलेले आहेत. पौर्णिमा, चतुर्दशी, दोन्ही अष्टमी. महिन्यातून किमान 4 दिवस आपण आर्य अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. 12ही महिने नाही किंवा महिनाभर पण नाही, पण वर्षावासातल्या 3 महिन्यांमध्ये ज्या दर महिन्यात हे जे 4 दिवस आहेत किमान 4 दिवशी आपण अष्टशील उपोषित व्रताचं पालन केलं पाहिजे.
8 शील ग्रहण करून त्याचं पालन करण्याचा संकल्प केला पाहिजे. हे शील पालन आहे. बाकी दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही पंचशीलाचं पालन तर करताच आहे, ते आपलं प्रथम कर्तव्य आहे. तर हे शील कर्म करायला पाहिजे. त्यासोबत मैत्री कर्म सुद्धा करावं वर्षावासामध्ये. मैत्री कर्म म्हणजे काय? माझं मंगल हो. तुम्ही ते ध्यान वगैरे करता ना, ध्यान, त्या ध्यान साधण्यामध्ये शिकवतात मेत्ता भावना करणे. माझं मंगल हो, माझ्या परिवाराचं मंगल हो, माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं मंगल हो, माझ्या या जाती बांधवांचं समाज बांधवांचं अशी ही मंगल कामना आहे. सतत मंगल मैत्री करायला पाहिजे. कोणाबद्दल द्वेष नको. आपला वैरी जरी असला ना त्याच्याबद्दल द्वेष नको, त्याच्याबद्दल कोणत्या प्रकारची ईर्ष्या दुर्भावना नको. त्याचं पण मंगल होऊ दे, त्याचं पण मंगल होऊ दे. ही मैत्री भावना उत्पन्न करा या वर्षावासामध्ये. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, असं सतत कंटिन्युअसली ही मैत्री भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न करा. हे तिसरं पुण्यधर्म आहे, मैत्री पुण्यधर्म. करुणा चौथं पुण्यधर्म आहे, करुणा. करुणा म्हणजे काय? जसं मी तुम्हाला काल पण प्रवचनात सांगितलं, करुणा म्हणजे एखाद्या दुःखी माणसाला, आजारी माणसाला, पीडित माणसाला बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये ते जे हळहळ म्हणतो आपण त्याला, उत्पन्न होती ती भावना की अरे बिचारा किती दुःखी आहे, बिचाराचं दुःख दूर झालं पाहिजे, अरे हा किती आजारी आहे, हा आजारातून मुक्त झाला पाहिजे, अशी जी भावना आहे याला म्हणतात करुणा. ह्या वर्षावासामध्ये आपण खूप करुणावान बनलं पाहिजे. स्वतःबद्दल सुद्धा, आपल्या परिवारातील लोकांबद्दल सुद्धा, सर्वांबद्दल करुणा उत्पन्न करा. शेजारी पाजारी, आपल्या जाती बांधव समाज, सर्वांप्रती अनंत करुणेचा भाव तुम्ही उत्पन्न केला पाहिजे. हे या वर्षावासातील तुमचं कर्तव्य आहे. आणि पंचपुण्य धर्मातील 5वं पुण्यधर्म आहे प्रज्ञा. आणि प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे आपलं ज्ञान वाढवणे, विजडम. चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची एक सुबुद्धी, त्याला म्हणतात प्रज्ञा. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे समजून घेण्याचा कॉमन सेन्स म्हणजे प्रज्ञा आहे. साधी सोपी व्याख्या आहे. कारण आज आपण पाहतो की सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. सगळीकडे जिकडे बघाव तिकडे सगळी अंधश्रद्धाच आहे, अंधभक्तीच आहे, अंधविश्वासच आहे. कधी कधी आम्ही सोशल मीडियावर, फेसबुकला वगैरे ते व्हिडिओ पाहतो, काही व्हिडिओ असं हसायला येते बघा. म्हणजे लोकांना अजूनही श्रद्धा आणि अंधश्रद्धातला फरक समजला नाही, अज्ञान आणि विज्ञानातला फरक समजला नाही. ते लोकांना गरजेचं आहे प्रज्ञावान बनवणं. आपल्याला सुद्धा आवश्यक आहे या वर्षावासामध्ये जास्तीत जास्त धम्म ग्रहण करणे, धम्म समजून घेणे, स्वतःला प्रज्ञावान बनवणे हे आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं आहे. तर अशासाठी या वर्षावासामध्ये उपासक उपासिकांनी हे 5 प्रकारचे पुण्य धर्म करणं आवश्यक आहे. त्यामध्ये दान, शील, मैत्री, करुणा आणि प्रज्ञा. तर तुमच्यासाठी हा वर्षावास म्हणजे ही एक प्रकारचं पुण्यकर्म करण्याची संधी आहे. हा वर्षावास 3 महिन्यांचा वर्षावास. या 3 महिन्यांमध्ये आपण हे सर्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण करतोही. तुम्ही फारच पुण्यवान आहात बघा. म्हणजे विशेषतः तुमच्याबद्दल सांगतो मी, संघरत्न बुद्धविहारात तुम्ही जे संबंधित जे काही उपासक उपासिका आहेत, तुम्ही सर्वच पुण्यवान आहात. कारण दरवर्षी आपल्याला या वर्षावासाची ही संधी प्राप्त होते. दरवर्षी मला वाटते मागच्याही वर्षी आपण अशी एक प्रवचन मालिका राबवली मागच्या वर्षावासामध्ये, आहे की नाही? बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा. किती सुंदर विषय. म्हणजे अजूनही लोकांना बौद्ध धम्माचा इतिहास माहीत नाहीये. तो इतिहास आपण मागच्या वर्षावासात सांगितला. आपलं कल्चर काय आहे, आपले कस्टम्स काय आहेत ना, आपली संस्कृती काय आहे हे लोकांना माहिती नाहीये. आपण मागच्या वर्षावासामध्ये बौद्ध धर्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या महत्त्वपूर्ण विषयावरती प्रवचन मालिका संपन्न केली. त्याच्याही मागच्या वर्षी मला वाटते 37 बोधिपाक्षीय धम्म, तुम्हाला जर आठवत असेल तर थोडं स्मरण करा. 37 बोधिपाक्षीय धम्मावर आपण प्रवचन मालिका राबवली. मला तर एका जणांचा फोनच आला, आम्ही म्हणे अजूनपर्यंत हे ऐकलंच नाही म्हणे. हे
म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्ध होण्यासाठी 10 पारमितांचं पालन करावं लागते, एवढंच आम्हाला माहीत होतं. पण त्या बोधिसत्वाला या 37 बोधिपाक्षीय धम्माचं मनन चिंतन आचरण करून तो मग बुद्ध होतो. म्हणते जी म्हणे आम्हाला तर हे माहीतच नव्हतं, बरं झालं म्हणे तुमच्यामुळे आम्हाला हे माहीत तरी झालं. आणि अशा पद्धतीने लोकांना हे 37 बोधिपाक्ष धम्म काय आहेत त्याला जे आपण अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये असं समजावून सांगण्याचा आपण प्रयत्न म्हणजे दरवर्षी आपण हे करत असतो. बघा, प्रत्येक वर्षावासामध्ये आपलं ठरलेलंच आहे की एक नवीन विषय घ्यायचा आणि कंटिन्यू 3 महिन्यांपर्यंत त्या विषयाला परिपूर्ण त्याचं ऑपरेशनच करायचं. अगदी बारीक सारीक गोष्टी समजून घ्यायच्या, त्या विषयाला अनुसरून त्या विषयाची संबंधित अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण समजून घेतलेल्या आहेत. तर याही वर्षी आम्ही असाच विचार केला, आपला हा जो वर्षावास आहे हाही वर्षावास या वर्षीचा आपल्या सर्वांसाठी नक्कीच लाभदायी ठरावा, आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी. यासाठी आम्ही असा विचार केला की आता प्रॉपरली त्रिपिटकावरच आधारित प्रवचन मालिका आपण करायला पाहिजे. कारण आपले धर्मग्रंथ आहेत, आहे की नाही? एक ग्रंथ नाही आहे, शेकडो ग्रंथ आहेत. आता जसं आपण पाहतो की हिंदूंचा एकच पवित्र ग्रंथ आहे ना, ते काय गीता वगैरे आहे ते. मुसलमानांचा एकच त्यांचा ग्रंथ आहे कुराण, किंवा बायबल आहे ख्रिश्चन धर्मियांसाठी, किंवा ते गुरु ग्रंथ साहिबा शीख लोक त्याला पवित्र मानतात, त्याचं आचरण करा की नाही. प्रत्येक धर्मियांसाठी असा एक ग्रंथ आहे की ते लोक त्या ग्रंथाला हात जोडतात, त्या ग्रंथाची पूजा करतात, त्या ग्रंथाला ईश्वराचं वरदान समज. म्हणजे ते ग्रंथ तुम्ही मी नाही लिहिलेलं आहे, हे कोणा माणसानं नाही लिहिलं. कोण लिहिलं? त्या ईश्वरानं, त्या गॉडनं, त्या परमेश्वरानं लिहिलं. म्हणून ते लोक त्याला अपौरुषीय समजतात, म्हणजे कोणत्या पुरुषानं नाही लिहिलं, हे डायरेक्ट ईश्वरीय आहे असं समजतात. पण आपल्यामध्ये तसं नाही आहे ना. आपण असा एक कोणता ग्रंथ म्हणू शकत नाही की हा ग्रंथ आपल्यासाठी महत्वाचा आहे. असा एक कोणता ग्रंथ म्हणू शकत नाही की हा ग्रंथच आपल्यासाठी महत्वाचा आहे. एक ग्रंथ नाही आहे. कारण मी मागच्या वेळेस तुम्हाला त्रिपिटकाचं इतिहास सांगितला, त्रिपिटकातले कोणते कोणते ग्रंथ आहे ते सुद्धा सांगितले. किती अगाढ आहे हो. जर बौद्ध धम्म हा ईश्वरीय असता, जसं बाकीचे जे ईश्वर प्रधान आहेत, बौद्ध धम्म जर हा ईश्वरीय असता तर आपल्याकडे एकच कोणता तरी ग्रंथ असता आणि आपण म्हटलं असतं की हा ग्रंथ तुम्ही मी नाही लिहिला, हा ग्रंथ डायरेक्ट ईश्वराने लिहिलेला आहे आणि त्याची आपण पूजा केली असती. पण तसं नाही आहे इथे. बुद्ध धम्म हा अनिश्वरवादी आहे, ईश्वर वगैरे मानत नाही. आणि ईश्वराचं अस्तित्व बुद्धानं अमान्य केलेलं आहे. मग भगवान बुद्धाच्या तत्वाला समजून घ्यायचं असेल तर आपले सुद्धा काही महत्वाचे ग्रंथ आहे, त्याला म्हटलेलं आहे त्रिपिटक. काय म्हणतात? त्रिपिटक. ते ग्रंथ आहेत आपले. त्रि म्हणजे 3, पिटक म्हणजे पेट्या किंवा भाग. 3 भाग आहेत, एक ग्रंथ नाही बरं, शेकडो ग्रंथ आहेत, शेकडो. त्रिपिटक 3 पेट्या, 3 प्रकारचे 3 भाग आहेत. पहिला आहे सुत्त पिटक, दुसरा आहे विनय पिटक, तिसरा आहे अभिधम्म पिटक. या त्रिपिटकाच्या अंतर्गत आणखीन ग्रंथ आहेत. जसं पहिला आहे सुत्त पिटक. या सुत्त पिटकाचे पुन्हा 5 भाग आहेत. त्यामध्ये पहिला आहे दीघ निकाय, दुसरा आहे मध्यम निकाय, तिसरा आहे संयुक्त निकाय, चौथा आहे अंगुत्तर निकाय आणि 5वा आहे खुद्दक निकाय. 5 ग्रंथ आहेत. आणि जो 5वा खुद्दक निकाय ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पण पुन्हा 15 ग्रंथ आहेत. त्याचे छोटे छोटे ग्रंथ तुम्ही इथे वाचता, धम्मपद वगैरे, धम्मपद, थेर गाथा, थेरी गाथा, ते नंतर जातक कथा वगैरे वाचता ना तुम्ही, ते सगळं त्या खुद्दक निकायाच्या अंतर्गत असणारे जे 15 ग्रंथ आहेत, 15, त्या 15 ग्रंथाच्या अंतर्गत ते ग्रंथ येतात. त्यानंतर विनय पिटक आहे. विनय पिटकामध्ये सुद्धा भिक्षू आणि भिक्षुणींचे विनय सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पण छोटे छोटे असे विविध प्रकारचे भाग आहेत. पातिमुख्य आहे, असे विविध प्रकारचे भाग आहेत. त्यानंतर अभिधम्म पिटक आहे. अभिधम्म पिटक जर आपण घेतलं ना समजून घ्यायला, तर आम्हालाच नाही समजलं, तुम्हाला काय समजलं? फार कठीण आहे अभिधम्म पिटक. म्हणजे हे शरीर आणि आपलं मन, या म्हणजे आपलं शरीर आणि मनाचा पारस्परिक संबंध काय आहे.
म्हणजे शरीराचा मनावर काय परिणाम होतो, मनाचा शरीरावर काय परिणाम होतो, त्यांच्यातले पारस्परिक संबंधातून कोणते कोणते धर्म उत्पन्न होतात, चित्त चेतासिक रूप ते फार फार आध्यात्मिक आहे, फार आध्यात्मिक आहे बघा. ते सहज वाचून समजत नाही, त्याला ध्यानाची जोड पाहिजे, मेडिटेशनची जोड पाहिजे, तेव्हा वाचन मनन चिंतन केल्यावर तो अभिधम्म समजते. एवढा कठीण भाग आहे. त्याच्यामध्ये पण 7 ग्रंथ येतात. आता विचार करा, सुत्त पिटक त्याचे जवळपास किती 15-20 ग्रंथ, विनय पिटक त्याचे 5-6 ग्रंथ, अभिधम्म पिटक त्याचे 7 ग्रंथ, असं जवळपास 30 ते 32 ग्रंथांचा समुच्चय या त्रिपिटक मध्ये आहे. सांगा बरं, एक ग्रंथ नाही आहे हा. एवढा मोठा अगाढ अमर्याद बुद्धाचं तत्वज्ञान आहे ना, मानवी जीवनावर अमर्याद आहे, त्याला लिमिट नाही आहे. त्रिपिटक वाचून सुद्धा बाकीचे आणखी भरपूर अनुपिटक आहे, वंश साहित्य आहे, अष्टकथा साहित्य आहे, जे मी मागच्या परवाच्या मालिकेत तुम्हाला सांगितलं. एवढे सारे ग्रंथ आहेत बघा. आपल्याला एक बुद्धिजीवी म्हणून किमान काही महत्वपूर्ण ग्रंथांचा अभ्यास करणं मला वाटतं गरजेचं आहे. कारण बुद्धाचं जे मूळ तत्वज्ञान आहे ना, या त्रिपिटकामध्ये बुद्धाचं मूळ तत्वज्ञान, आणि हे मूळ तत्वज्ञान समजून घेणं मला वाटते एक बौद्ध म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे बघा. तर आम्ही असा विचार केला, त्रिपिटक तर खूप अगाढ आहे बघा, खूप मोठे ग्रंथ आहेत. हा सगळा त्रिपिटक एका वर्षावासात, एका 3 महिन्यामध्ये आपण कंप्लीट नाही करू शकत, तर एक एक ग्रंथ घेऊया. मग आम्ही सहज असा विचार केला, आणि सुत्त पिटकामध्ये जो पहिला ग्रंथ आहे त्याला म्हणतात दीघ निकाय. दीघ निकाय. मग आम्ही असा विचार केला की म्हटलं हा दीघ निकाय ग्रंथ आहे. या दीघ निकाय ग्रंथामध्ये एकूण 34 सुत्त आहेत. एकूण 34 सुत्त आहेत. दीघ निकाय. या दीघ निकायचा अर्थ होतो, दीघ म्हणजे दीर्घ, दीघ म्हणजे दीर्घ, निकाय म्हणजे भाग. भगवान बुद्धांचे जे काही दीर्घ उपदेश आहेत, जे काही दीर्घ उपदेश आहेत, मोठे मोठे उपदेश आहेत, असे एकूण भगवान बुद्धांच्या 34 दीर्घ उपदेशांचा संग्रह या दीघ निकाय ग्रंथामध्ये केलेला आहे. किती सुत्त आहेत एकूण? 34 सुत्त आहेत एकूण. 34. तुम्ही ते पत्र बघितलं असेल बघा, त्या पत्रकामध्ये मी ते त्या सुत्तांचे नावं आणि अगदी 1-1, 2-2 वाक्यांमध्ये त्या सुत्तामध्ये नेमकं आपल्याला काय वाचायला मिळेल, किंवा त्या सुत्तात भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. तर हा जो 34 सुत्तांचा संग्रह आहे हा दीघ निकाय. या दीघ निकायमध्ये सुद्धा 3 ग्रंथ येतात. हे बघा, मी आणून दाखवतो तुम्हाला. बघा, हा आहे दीघ निकाय. आहे पुस्तक एकच, म्हणजे पुस्तक एकच आहे, पण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. आता हे जे पुस्तक आहे ना, हे बौद्ध भारती ग्रंथमाला म्हणजे बौद्ध भारती प्रकाशनाचं पुस्तक आहे. दीघ निकाय पाली. हे याचे स्वामी द्वारकादास शास्त्री म्हणून आहेत. त्यांनी बऱ्याच ग्रंथांचं म्हणजे वाराणसीमधलं हे बुद्ध भारती प्रकाशन आहे. म्हणजे खरंच ज्यांना त्रिपिटकाचा जर मूळ अभ्यास करायचा असेल ना, तर माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी मराठीमध्ये वाचूच नाही, मराठीमध्ये वाचूच नाही त्रिपिटकाचा जर खरंच अभ्यास करायचा असेल तर. कारण आपल्याकडच्या काही लेखकांनी या हिंदी ग्रंथांचं मराठीमध्ये भाषांतर केलं. असं भाषांतर केलं म्हणजे त्याची जी लेवल आहे ना, ती लेवल, त्या भाषेची, त्या तत्वाची लेवल अशी घसरवली, अशी खालीच घसरवली. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की ज्यांना खरंच अभ्यास करायचा असेल ना, त्यांनी हे ग्रंथ घ्यायला पाहिजे. हे ग्रंथ नवनालंदा प्रकाशनाचे सुद्धा पुस्तकं आहेत, पण ते पूर्ण पालीमध्ये आहेत. हे जे ग्रंथ आहेत हे बौद्ध भारती प्रकाशन वाराणसीचं हे प्रकाशन आहे. या बौद्ध भारती प्रकाशन यांनी हे जे याचे जे लेखक आहेत स्वामी द्वारकादास शास्त्री यांनी त्या पाली त्रिपिटकाचं हिंदीमध्ये अगदी सुबक भाषांतर केलेलं आहे. अगदी सुंदर, म्हणजे अगदी उच्च लेवलच्या भाषेमध्ये त्याने भाषांतर केलं. तर मला वाटते आपली हिंदी चांगली आहे ना, आहे की नाही? मराठी तर चांगली आहेच, आहे की नाही? पण त्यांना चांगला अभ्यास करायचा ना, जे अभ्यासक आहेत त्यांनी हे पुस्तक घ्यावे.
हिंदी भाषेमध्ये बौद्ध भारती प्रकाशन, त्यांचं स्वामी द्वारकादास शास्त्रीचं हे पूर्ण त्रिपिटक, जे ग्रंथ घ्यायचे ते ग्रंथ मी ऑनलाईन मागवू शकता. आणि आणखीन जर वाचायचं इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. आपली इंग्लिश तर अजून त्याच्यापेक्षा चांगली आहे की नाही. तर हे पुस्तक आहेत बघा हिंदीचे. तर त्याच्यापैकी बघा हे 3 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे, पहिल्या ग्रंथाचं नाव आहे शीलखंडक वग्ग. या शीलखंडक वग्गामध्ये एकूण 13 सुत्त आहेत. म्हणजे 34 सुत्ताचं डिवायडेशन केलेलं आहे. पुस्तक एकच आहे, पुस्तक दीघनिकाय पुस्तक एकच आहे, फक्त त्याच्यातलं काही सुत्तांचं असं डिवायडेशन केलं, त्याचे 3 पुस्तक तयार केले. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे हे दीघनिकाय पाली. त्याचं पहिल्या पुस्तकाचं नाव आहे शीलखंड वग्ग. याच्यामध्ये एकूण 13 सुत्तांचा समावेश आहे. शीलखंड, त्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल, सील म्हणजे शील. या शीलखंडक वग्गात जे 13 सुत्त आहेत, हे सगळे 13 सुत्त शील, सदाचार, अंधश्रद्धा, अंधभक्ती, सम्यक दृष्टी, मिथ्यादृष्टी, हे तुमचं व्यावहारिक जीवन याच्यावर अनुसरून असलेले जे काही बुद्धाचे दीर्घ उपदेश आहेत, या शीलखंड वग्गामध्ये आहेत. किती सुत्त याच्यामध्ये? 13 सुत्त आहेत. त्यानंतर बघा दुसरा भाग आहे, याला म्हटलेला आहे दीघनिकाय पाली महावग्ग. काय म्हटलेलं आहे? महावग्ग. या महावग्गामध्ये, या ग्रंथामध्ये एकूण 10 सुत्त आहेत. किती सुत्त आहेत? 10. आता महावग्ग, या ग्रंथाला महावग्ग यासाठी म्हणतात कारण या ग्रंथात असणारे जे काही 10 सुत्त आहेत, त्या प्रत्येक सुत्ताच्या नावाच्या अगोदर महा असा शब्द वापरलेला आहे. जसं महापरिनिब्बाण सुत्त याच्यामध्येच आहे, महासती पठाण सुत्त याच्यामध्ये आहे. तुम्ही ध्यानाला जाता ना, ध्यान करता 10 दिवसांचं, काही लोक जातात ना, सती पठाण केलं म्हणतात, मी सती पठाण. तर जे महासती पठाण या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे असे काही महत्वपूर्ण सुत्त, त्या सर्व सुत्तांच्या अगोदर महा असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. त्यामुळे या ग्रंथाला महावग्ग असं म्हटलं आहे. याच्यामध्ये 10 सुत्त आहेत. आणि त्यानंतर हा एक तिसरा ग्रंथ आहे, याचं नाव आहे पाथिक वग्ग. तिसरा ग्रंथ आहे पाथिक वग्ग, आणि याच्यामध्ये एकूण 11 सुत्तांचा समावेश केलेला आहे. आता पाथिक वग्ग हे जे पाथिक जे नाव दिलेलं आहे, याचा प्रॉपर कोणता अर्थ होत नाही, पण या ग्रंथातला जो पहिला सुत्त आहे, त्या पहिल्या सुत्ताचं नाव आहे पाथिक सुत्त. हे पाथिक नावाचा एक म्हणजे पाथिक पुत्त नावाचा एक परिवारजक होऊन गेला. त्याच्यासोबत जे भगवान बुद्धांचा म्हणजे वादविवाद झाला, तो हरला. त्यावरून या ग्रंथाला पाथिक वग्ग असं नाव दिलेलं आहे. म्हणजे बाकी याचा काही दुसरा अर्थ नाही आहे. त्या पहिल्या सुत्ताचं नाव पाथिक सुत्त असल्यामुळे या ग्रंथाला पूर्ण पाथिक सुत्त म्हणजे पाथिक वग्ग असं नाव दिलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे हे 3ही ग्रंथ बघा, किती मोठे ग्रंथ आहेत ते, आहे की नाही. हे असे मोठे मोठे ग्रंथ आहेत, आणि 3च ग्रंथ आहेत. असे 32 ते 35 ग्रंथ आहेत त्रिपिटकामध्ये. आता एवढा त्रिपिटक कधी घ्यायचा, कधी वाचायचा, कधी आमच्या या सेट टॉप बॉक्समध्ये जाईल, कठीण आहे की नाही, किती कठीण आहे. पण आपल्या वर्षावासामध्ये आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न करतो बघा, की जेणेकरून आपल्या सर्वांना समजलं पाहिजे. तर असे हे सगळे आहेत. या दीघनिकायामध्ये एकूण 34 सुत्तांचा संग्रह केलेला आहे. या वर्षावासामध्ये आपण या 34 सुत्तांचा अभ्यास करणार आहोत. प्रत्येक सुत्त एकापेक्षा एक भारी आहे. यापैकी एक सुत्त आपण मागच्या वर्षावासामध्ये केलं होतं, ब्रह्मजाल सुत्त. तुम्हाला जर आठवत असेल तर ब्रह्मजाल सुत्त पहिलं सुत्त, याच्यातलं पहिलं सुत्त ब्रह्मजाल सुत्त. त्या ब्रह्मजाल सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी जे त्या काळामध्ये जे काही 62 संप्रदाय होते, त्यापैकी 18 संप्रदाय हे भूतकाळाबद्दल सांगायचे, आणि 44 संप्रदाय हे भविष्य काळाबद्दल सांगायचे. असे एकूण 62 संप्रदायांबद्दल भगवान बुद्धांनी या ब्रह्मजाल सुत्तामध्ये चर्चा केलेली आहे, की कशा प्रकारे लोक या ब्रह्मजाळामध्ये फसतात. आधी लोक फसलेले आहेत ना,
आता मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगणारच आहे काय काय आहे ते सर्व. फक्त तुम्हाला परिचय करून देतो का दीघनिका ग्रंथाचा आपला फक्त परिचय आहे. तर आजही लोक बघा असं जाळामध्ये फसलेले आहेत. ते मासे पकडणारे लोक कसे असतात बघा, ते मासे पकडतात ना जाळामध्ये, ती माशी कशी तडफडते आहे नाही, तिला पाण्यातून बाहेर काढलं तिच्या जाळामध्ये कशी तडफडते, तसे लोक या ब्रह्म जाळामध्ये तडफडत आहेत. अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, अशा मिथ्या दृष्टी आहेत. तर या सर्वाचा म्हणजे उहापोह या ब्रह्मजाल सुत्तामध्ये केलेला आहे. हे पहिलं सुत्त आहे. दुसरं सुत्त आहे सामान्य फल सुत्त. सामान्य फल मी तुम्हाला मागे पण बोललो होतो की जो राजा अजातशत्रू होऊन गेला, राजा बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू, त्या अजातशत्रूने आपल्या बापाला तुरुंगामध्ये डांबून त्याची हत्या केली. त्याला ते पितृहत्याचं त्याच्यावरती ते अकुशल कर्म झालं. आणि मग असा अजातशत्रू भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये येतो. त्याचं मन कसं बदलते, तो कसा धार्मिक बनतो, ह्या अजातशत्रूची दीक्षा कशी झाली, भगवान बुद्धाने नेमका त्याला काय उपदेश केला, ही सगळी चर्चा म्हणजे हा सगळा जो वृत्तांत आहे या सामान्य फल सुत्तामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यानंतर बघा अंबट्ट सुत्त आहे. हे सुत्त जे आहे, एक अंबट्ट नावाचा ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणासोबत भगवान बुद्धाचा वादविवाद झाला. जातीवाद आहे, सदाचार आहे, समता आहे, याच्यावर आधारित अंबट्ट ब्राह्मणासोबत केलेली चर्चा या अंबट्ट सुत्तामध्ये आहे. त्यानंतर सोनदंड सुत्त 4थ्या क्रमांकाचं. हा सुद्धा एक ब्राह्मण होता, कारण त्या काळात ब्राह्मणच विद्वान होते ना. त्या काळामध्ये बहुतेक जे वादविवाद बुद्धांचे हे ब्राह्मणांसोबतच झालेले आहेत. कारण त्या काळामध्ये ब्राह्मणांचंच बघा, त्या ज्ञानावर जे म्हणता येईल एक हाती सत्ता ब्राह्मणांचीच होती. हा सोनदंड नावाचा जो ब्राह्मण आहे, याच्यासोबत खरा ब्राह्मण कुणाला म्हणतात, म्हणजे ब्राह्मण कुणात जन्म घेतला म्हणून मी ब्राह्मण होतो नाही. ब्राह्मण कुणाला म्हणतात, कर्मामुळे ब्राह्मण होतो एक व्यक्ती, आणि कर्मामुळे एक व्यक्ती वृषल होतो म्हणजे बैल, नीच, म्हणजे कर्मवादावर आधारित खरा ब्राह्मण कोण, यावरचा उपदेश या सोनदंड सुत्तामध्ये आहे. आणखीन एक आहे कूटदंत सुत्त. कूटदंत हा सुद्धा एक ब्राह्मण आहे. या ब्राह्मणासोबत भगवान बुद्धांनी चर्चा केली, कारण या ब्राह्मणाला स्वतःच्या विद्वत्तेवरती घमंड होता. तर भगवान बुद्धांनी त्याला प्रश्न विचारला, अरे कूटदंता, तुला 16 प्रकारचे परिष्कार असलेली आणि 3 प्रकारच्या संपदा असलेला यज्ञ तुला माहित आहे का? तो म्हणे पण मला नाही माहित. तिथंच तो फेल झाला. आणि मग भगवान बुद्ध हे जे यज्ञ करतात ना आजच्या काळात, यज्ञ, खरा यज्ञ कोणता, त्या यज्ञाने 16 प्रकारचे परिष्कार, 3 संपदा कोणत्या, असा प्रकारचा उपदेश या कूटदंत ब्राह्मणाला केलेला आहे. त्यानंतर एक महाली सुत्त आहे, जालीय सुत्त आहे, महासिंहनाद सुत्त आहे, पोट्टपाद सुत्त आहे, शुभ सुत्त आहे, केवट्ट सुत्त आहे, लोहित सुत्त आहे. हे सुद्धा लोहित हा सुद्धा एक ब्राह्मण होऊन गेला. याच्यासोबत सुद्धा बुद्धांनी चर्चा केली आणि याला सुद्धा धम्म आचरणाचं महत्व या संदर्भातील उपदेश केलेला आहे. त्यानंतर तेविज्य सुत्त, हे सुद्धा एक महत्वपूर्ण सुत्त आपण बघणार आहोत. असे एकूण हे 13 सुत्त आहेत शीलखंडक वग्गामध्ये. त्यानंतर पुढचे सुत्त आहेत महावग्गामध्ये महापदान सुत्त. आपण जे 28 बुद्ध परित सुत्त घेतो ना, तर या महापदान सुत्तामध्ये विपस्सी बुद्धाबद्दल सांगितलेलं भगवान बुद्धांनी, की त्या विपस्सी बुद्धाने आपल्या पारमिता कशा पूर्ण केल्या, ते बुद्ध कसे झाले, त्या संदर्भातील उपदेश ह्याच्यामध्ये आहे. त्यानंतर महानिदान सुत्त, महापरिनिब्बाण सुत्त, हे सुत्त महत्वाचं आहे. भगवान बुद्धांचा शेवटच्या वर्षावासापासून कुशीनगरपर्यंत त्यांचा प्रवास, आणि कुशीनगरच्या मल्लांच्या शालवनामध्ये त्यांचा जे महापरिनिर्वाण झालं, तो जो काही प्रवास आहे फार महत्व आहे, ऐतिहासिक प्रवास आहे. तर या महापरिनिब्बाण सुत्तामध्ये तो प्रवास आपल्याला वाचायला मिळेल. त्यानंतर महासुदर्शन सुत्त आहे, जनव सब सुत्त आहे, महागोविंद सुत्त आहे, महासमय सुत्त आहे, सकप्प सुत्त आहे, महासतीपटान सुत्त याच्यामध्ये आहे. बघा, जे लोक 10 दिवसाच्या मेडिटेशनला जातात, तिथून आल्यानंतर म्हणतात की मला कायानुपස්සना समजली, वेदनानुपස්සना समजली, चित्तानुपස්සना समजली, धर्मानुपස්සना समजली. वास्तविक त्यांना काही समजलेलं नसते.
हे थिअरी कंप्लीट झाली पाहिजे आपली. तर भगवान बुद्धांनी महासती पठ्ठान, मला वाटतं मागच्या 37 बोधिपाक्ष धम्माच्या वेळेस हा एक विषय आला होता. आपण डिटेलमध्ये हे सगळं म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. तर यावर्षी हे सुत्त सुद्धा आपण बघूया. महासती पठ्ठान सुत्त आहे, पायासी राह्य सुत्त आहे. तर असे हे सर्व सुत्त आहेत. त्यानंतर एक पथिक वग्गा आहे, तिसरा ग्रंथ. त्या तिसऱ्या ग्रंथामध्ये एक आहे पाथिक सुत्त, जे तुम्हाला आता बोललो मी. त्या पाथिक पुत्तासोबत बुद्धाची काय चर्चा झाली त्या संदर्भातील ते सुत्त आहे. त्यानंतर उदंबरिक सुत्त आहे, चक्रवर्ती सुत्त आहे, अगय्य सुत्त आहे, संपसाधनीय सुत्त आहे. हे सुत्त महत्वाचं आहे बघा. संपसाधनीय सुत्त, या संपसाधनीय सुत्तामध्ये जे भंते सारीपुत्त होऊन गेले, भंते सारीपुत्त यांची भगवान बुद्धांवर किती अगाढ श्रद्धा होती, त्या संदर्भातील सुंदर विवेचन या सुत्तामध्ये केलेलं आहे. संपसाधनीय सुत्त. त्यानंतर पासादिक सुत्त आपल्याला बघायचं आहे. 30वं सुत्त आहे लक्षण सुत्त. मी तुम्हाला मला वाटतं एका प्रवचनामध्ये भगवान बुद्धांच्या 32 लक्षणांचा उपदेश केला. म्हणजे जे महापुरुष असतात, बुद्धांसारखे जे महापुरुष असतात, त्या महापुरुषांच्या शरीरावर 32 प्रकारचे शारीरिक लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. 32 लक्षणं आणि 80 उपव्यंजनं आहेत. तर मिलिंद प्रश्नामध्ये ते 32 लक्षणं कोणते ते सुस्पष्ट सांगितलेलं आहे. पण त्याचा मूळ जो स्रोत आहे हे सुत्त आहे लक्षण सुत्त. या सुत्तामध्ये भगवान बुद्धांच्या 32 लक्षणांचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. तर ते सुत्त सुद्धा आपण बघणारच आहोत. त्यानंतर सिगालोवाद सुत्त, हे सुत्त सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. सिगालोवाद सुत्त, कारण या सिगालोवाद सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी 6 दिशांचा उपदेश केलेला आहे. आजही लोक दिशांची पूजा करतात ना, पण खऱ्या 6 दिशा कोणत्या, की ज्या दिशांची पूजा केल्यानंतर माणसाचं खरंच मंगल होते, त्या 6 दिशा कोणत्या आहे? हिंसा केल्याने काय तोटे होतात, चोरी केल्याने काय तोटे होतात, व्यभिचार केल्याने काय तोटे होतात, खोटं बोलल्याने काय तोटे होतात, आणि दारू मादक द्रव्याचं सेवन केल्याने काय तोटे होतात. अतिशय महत्वपूर्ण बघा हा सिगालोवाद सुत्त आहे. याला म्हणजे सुखी गृहस्थ जीवनाची आचारसंहिता असं सुद्धा म्हटलेलं आहे. फार महत्वपूर्ण सुत्त आहे बघा सिगालोवाद सुत्त. हे सुत्त सुद्धा आपण घेणारच आहोत. त्यानंतर आटा निटाय सुत्त, जे तुम्ही सकाळच्या धम्म संस्कारामध्ये बोलता ना, आटा निटाय सुत्त, हे सुत्त जे आहे हे सुद्धा सुत्त महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण कसं करावं, मारसेनेपासून, कुविचारांपासून आपल्या जीवनाचं मनाचं रक्षण कसं करावं, या संदर्भातील उपदेश या आटा निटाय सुत्तामध्ये आहे. त्यानंतर संगीती सुत्त आहे. त्यानंतर त्यानंतर आहे शेवटचं 34वं सुत्त आहे दसूत्तर सुत्त. दसूत्तर सुत्त म्हणजे धम्माच्या तत्वांची अशी विभागणी केलेली आहे. 1 म्हणजे काय, 2 म्हणजे काय, 3 म्हणजे काय, 4 म्हणजे काय, असं 10 पर्यंत. 6 म्हणजे काय, 7 म्हणजे काय, 8 म्हणजे काय, 9 म्हणजे काय, आणि 10 म्हणजे काय. 10 म्हणलं की 10 पारमिता पटकन लक्षात आलं पाहिजे. 1 म्हणलं की बुद्ध लक्षात आलं पाहिजे. 2 म्हणलं की नाम आणि रूप लक्षात आलं पाहिजे. 3 म्हणलं की शील, समाधी, प्रज्ञा असं लक्षात आलं पाहिजे. 4 म्हटलं की 4 आर्य सत्य लगेच लक्षात आलं पाहिजे. 5 म्हटलं की पंचशील लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे जेव्हा आपण हे सुत्त घेऊ, हे मला लक्षात येईल की 1, 2, 3 असे 10 गट करून, म्हणजे 10 क्रमांकाने गट करून धम्माची मांडणी या दसत्तूर सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी केलेली आहे. तर अशा प्रकारचा हा दीघ निकाय ग्रंथ, जो त्रिपिटकातील अतिशय महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. या वर्षावासामध्ये हा जो दीघ निकाय ग्रंथ, या ग्रंथाचं वाचन करणार आहोत आपण. प्रत्येक सुत्त अगदी व्यवस्थितरित्या आपण समजून घेणार आहोत. त्या सुत्तामध्ये बुद्धाने काय उपदेश केलेला आहे आणि त्यामधून कोणता बोध आपण घ्यावा आणि आपण कशा प्रकारे आपण आपलं हे जीवन जगावं, असा सर्वांगीण दृष्ट्या आपण या दीघ निकाय ग्रंथाचा आपण अभ्यास या वर्षावासामध्ये करणार आहोत. जे लोक खरंच बुद्धिजीवी आहेत, ज्यांना वाचनाची आवड आहे,
मला तरी वाटतं त्यांनी नक्की हा दीघनिका ग्रंथ विकत घ्यावा. मराठीमध्ये मिळाला तर मराठीमध्ये पण घेऊ शकता, हिंदीमध्ये असेल तर हिंदीमध्ये पण घ्या. पण आपण बुद्धिजीवी लोक आहोत, तर आपण आपल्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास नक्कीच करायला पाहिजे, असं माझं मत आहे. तर असं सर्वांना माझी सूचना आहे. दर वर्षावासातील प्रवचन मालिकेप्रमाणे यावर्षीची ही जी प्रवचन मालिका आहे, दीघनिकाय ग्रंथातील 34 सुत्तांचे विश्लेषण, मला वाटते नक्की ही सुद्धा प्रवचन मालिका आपल्या सर्वांसाठी लाभदायी ठरेल. आपण नक्कीच या वर्षावासाच्या 3 महिन्यांमध्ये आपल्या सर्व पुण्यकर्मामध्ये भर घालून आपण खूप चांगल्या प्रकारे धम्म आचरण करून आपलं मंगल साधून घ्यावं. आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करून आजची ही धम्म देसना या ठिकाणी मी समाप्त करतो.